आजच्या भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अ, भागवतम दैनंदिन अभ्यास जो करतो त्या भागवतातील 15 आणि 16 श्लोकांचा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्कंद पहिला, अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 15 आणि 16. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नारायणं नमस्कृत्य नरं नमस्कृत्य चैव नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततो जयमुदीरये जयमुदीरये। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवतसेवया सेवया। भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवति भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी। हरे कृष्णा. स्कंद पहिला, अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 15 आणि 16. यत पाद संश्रया सुत यत्पादसंश्रयाः सूत मुनयः प्रशमायनाः मुनयः प्रशमायनाः सद्यः पुनन्ति उपसृष्टाः सद्यः पुनन्ति उपसृष्टाः स्वर्धुनी आप अणुसेवया. स्वर्धुनी आप अनुसेवया। कह वा भगवतः तस्य कः वा भगवतः तस्य पुण्यश्लोक ईड्य कर्मणः पुण्यश्लोक इड्यकर्मणः शुद्धि कामण शृणुयात् शुद्धिकामः न शृणुयात्। यश कली अमल आपहम्. यशः कली अमल आपहम्। कलिन यत्पाद संश्रयासुत मुनय प्रशमायनाः सद्यः पुनन्ति उपसृष्टाः स्वर्धुनी आपः अणुसेवया. कह वा भगवतः तस्य पुण्यश्लोक ईड्य कर्मणः शुद्धि काम न शृणुयात् यशः कलिमल आपहम्. भाषांतर. हे सुत गोस्वामी, ज्या महर्षींनी भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय ग्रहण केला आहे ते महर्षी त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना त्वरित पवित्र करतात आणि गंगा नदीचे पवित्र जळ मात्र दीर्घकालीन उपयोगानंतर रस पवित्र करू शकते. आत्मशुद्धीची कामना करणारा असा कोण आहे जो थोर थोर पुण्यात्मा भगवत भक्त ज्यांच्या दिव्य गुणांचे सदैव गायन करतात त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कलिमलहारी यशाचे श्रवण करू इच्छित नाही. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं सहाद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. आपण आज भागवतमच्या अ, पहिल्या स्कंदातील अध्याय पहिल्यामधील 13 आणि 14 श्लोक बघण्याचा प्रयत्न, सॉरी 15 आणि 16 श्लोक बघण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की महर्षींनी भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय ग्रहण केलाय आणि भलेही गंगेचं पाणी, जल दीर्घकाल उपयोगानंतर माणसाला पवित्र करतं, परंतु या संत ऋषींच्या दर्शनाने ताबडतोब पवित्रता येते. त्याची चर्चा त्या 15व्या श्लोकात केलेली आहे. तो 16व्या श्लोकात जे आत्मशुद्धीची कामना करणारे आहेत, ते आपल्याला आत्मशुद्धी करायची असे आणि पुण्यात्मा भगवत भक्त ज्या दिव्य गुणांचे गुणगान करतात, अशा पुरुषोत्तम भगवानच्या यशाचे श्रवण कोण करू इच्छिणार नाही, याविषयी त्याच्यात चर्चा करण्यात आली आहे. प्रभूजी आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सुत गोस्वामीजींना आता जे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्न विचारायच्या अगोदर आपण जर पाहिलं तर एक छोटीशी पृष्ठभूमी सुद्धा दिली जाते. जसं सगळ्या जगासाठी कल्याणकारक काय आहे हे विचारल्यानंतर त्यांनी हे विचारलं की आम्हाला भगवंत कृष्ण जे आहेत त्यांनी अवतार का घेतला याची माहिती द्या. आणि तसंच आजही आजच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की प्रश्न विचारले जात आहे की कसं ऋषी मुनींचा सहवास हा सगळ्यात महत्वाचा आहे, साधू संग. जसं आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं होतं की ए फॉर असोसिएशन, आपल्याला भक्तांचा सहवास असणं आवश्यक आहे. तो का, त्याचं उत्तर आपल्याला आजच्या सत्रामध्ये मिळतंय. त्याच्याविषयी उत्तर देताना आपल्याला इथे स्वतः ऋषी मुनी सांगतायत की पवित्र गंगा नदीच्या पाण्यापेक्षाही भगवंतांचे शुद्ध भक्त हे अधिक शक्तिशाली असतात. आता आपल्या सर्वांना आठवण असेलच, काही महिन्यांपूर्वीच आपण जे आहे सर्वजण कुठे गेलो होतो, तर प्रयागला गेलो होतो. आणि कशासाठी गेलो होतो आपण, तर कुंभमेळ्यासाठी, महाकुंभ मेळ्यासाठी. आणि उद्देश काय होता की त्या पवित्र त्रिवेणीमध्ये जिथे गंगेचं सुद्धा पाणी येत आहे, तिथे आपण जे आहे जाऊन त्या पाणीचा सहवास घ्यावा, जेणेकरून आपल्यामध्ये जी काही अशुद्धता आहे ती दूर व्हावी आणि आपल्याला शुद्धी मिळावी, आपले पाप कर्माची फळ नष्ट व्हावी. परंतु शास्त्र आणि इथे हे एवढे ऋषी मुनिगण ज्यांनी हजार वर्षापर्यंत यज्ञ केलाय, ते सांगतायत की त्या पाण्यामध्ये जी शुद्धता करण्याची शक्ती आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त शक्ती भगवंतांच्या शुद्ध भक्तामध्ये असते. गंगेच्या पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यावर आध्यात्मिक लाभ मिळतो, परंतु भगवंतांचे शुद्ध भक्त असे असतात की त्यांनी जर कृपा केली ना, तर लगेच पवित्रता येऊ शकते. चैतन्य महाप्रभू जेव्हा 500 वर्षापूर्वी त्यांची लीला चालू होती, तर जगायमधाय म्हणून अत्यंत क्रूर दुष्ट असुरी प्रवृत्तीचे दोन व्यक्ती होते. दिवस रात्र भांडणं, दारू, जुगार, नको त्या सगळ्या वाईट सवयी, रस्त्यावर भांडणं, अशा दुराचारी लोक. आणि आपले नित्यानंद प्रभू काय करत होते, अशा लोकांना जाऊन ते सांगत होते की तुम्ही भगवंतांचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या, तुमचा उद्धार. आणि त्यांना अक्षरशः दगड मारला, डोक्यातनं रक्त यायला लागलं. चैतन्य महाप्रभूंनी हे पाहिलं, ते स्वतः कृष्णाचा अवतार आहेत. आणि त्यांनी लगेच काय केलं, तर स्वतःचं सुदर्शन चक्र काढलं आणि नित्यानंद प्रभू बोलले, थांबा प्रभू, थांबा महाप्रभू, तुमचा हा अवतार हा भगवत नामाचा प्रचार करण्यासाठी. त्यामुळे कृपया तुम्ही कुठल्याही दुसऱ्या शस्त्राचा वापर करू नका.
चैतन्य महाप्रभू थांबलेत. परंतु त्यांची ही कृती पाहून जगामध्ये एकदम शुद्ध, एकदम काय म्हणूया, त्यांची नशाच उतरून गेली. आणि त्यांना कळालं की आता काही आपलं खरं नाही. आणि ते बोलले, आम्ही तुम्हाला शरण येतो, आम्हाला क्षमा करा. चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्ही नित्यानंद प्रभूंना विचारा, त्यांनी जर तुम्हाला क्षमा केली तर मी करेन. आणि नित्यानंद प्रभू बोलले, मी तुम्हाला काहीही बोलत नाही, मी क्षमा केली, तुम्ही फक्त भगवंतांचं नाव. आणि लगेच त्यांच्यात एवढा परिणाम झाला की तेही भक्त होऊन गेले. आपल्याला, आपण रामायणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याला काय आठवतं, तर तुलसीदास नी लिहिलेलं रामचरितमानस. आता तुलसीदास तुलसीदास का झाले याची घटना आपल्याला माहिती आहे. की एक क्षण त्यांना एक गोष्ट सांगितली आणि त्यांनी सगळं सोडून भगवंतांचा आश्रय घेतला आणि ते तुलसीदास झाले. नारद मुनींचा सहवास मिळाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. वेश्या जी नामाचार्य हरिदास ठाकूर यांना त्रास देण्यासाठी आली होती, त्यांच्या सोबत त्यांचं जप ऐकत ऐकत बसली तर तीही भक्ती झाली. तर भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेणे म्हणजे थोडक्यात काय, तर भगवंतांच्या अशा शुद्ध भक्तांचा आश्रय. त्या शुद्ध भक्तांचे एकमार्ग कार्य हे भगवंतांची सेवा करणे आहे. त्यांना प्रभुपाद, विष्णुपाद या नावांनी सन्मानित केले जाते. ते अशा भक्तांना भगवंतांच्या कमल चरणांचे प्रतिनिधी असल्याचे दर्शवितात. भगवंतांच्या अशा भक्तांना भगवंतांसोबतच सन्मानित केले जाते, कारण ते भगवंतांच्या सर्वात गोपनीय सेवेत गुंतलेले असतात. ते भौतिक जगतातून भगवंत ज्यांना घरी परत आणू इच्छितात अशा पतित आत्म्यांना भगवंतांच्या स्थानी परत आणतात. शुद्ध भक्ताच्या प्रामाणिक शिष्य आध्यात्मिक गुरुला भगवंतांच्या समान मानतो, परंतु तो नेहमीच स्वतःला भगवंतांच्या सेवकाचा नम्र सेवक मानतो. हा शुद्ध भक्तीचा मार्ग आहे. दास, माझे गुरु तर भगवंतांचे स्वरूप आहे, मी तर केवळ भक्त, मी तर केवळ दास आहे. कलियुग मात्र कहलाच्या वैशिष्ट्यांमुळे सर्वात निंदनीय युग आहे. कलियुगात दुष्ट सवयींनी इतके भरलेले आहे की थोड्याशा गैरसमजावरही मोठं भांडण होतं पहा. आणि या गुंतागुंतीच्या युगाच्या विसंगतीतून बाहेर पडण्याचं म्हटलं तर ते कोणाला शक्य आहे, त्यासाठी कोण सक्षम आहे, हा प्रश्न नेहमी आपल्याला पडत असतो. आणि याचं उत्तर एकदम सोपं आहे की जे परमेश्वराच्या शुद्ध भक्तिमय सेवेमध्ये गुंतलेले आहेत, ते ज्यांना स्वतःच्या उदात्तीकरणाची कोणती इच्छा नाही, ते, आणि जे सकाम कर्माच्या कोरड्या तात्विक तर्कांच्या परिणामापासून मुक्त आहेत, ते देखील. म्हणजे आपल्याला जर खरी शांती हवी असेल तर आपण सुद्धा काय करायला पाहिजे, तर शुद्ध भक्ती सेवेमध्ये असायला पाहिजे. आपल्याला स्वतःच्या कुठल्याही इच्छेचा विचार करायचा नाही, करायचा विचार आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीचा. कुठल्याही कर्मामध्ये अडकायचं नाहीये, सकाम कर्म बिलकुल करायचे नाहीयेत. जे काही करायचंय ते भगवंतांसाठी करायचंय. म्हणून आपल्याला खरी शांती हवी आहे तर आपण परम भगवान श्रीकृष्णांना समजून घेण्याचा मार्ग आपला जो आहे तो स्वीकारला पाहिजे. आणि या श्रीमद भागवतांच्या पानांमध्ये दाखवल्याप्रमाणे भगवंतांच्या सद्गुणी कार्यासाठी त्यांचा गौरव केला पाहिजे, त्यांचं नामाचं उच्चारण केलं पाहिजे, त्यांचं गुण रूप लीला यांच्याविषयी चर्चा करत राहिली पाहिजे. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला सुद्धा मनशांती प्राप्त होते, कारण की आत्म्याला संतुष्टी मिळते ती केवळ कृष्णाच्या संतुष्टीने. आणि कृष्णाची संतुष्टी तेव्हा असते तेव्हा तो पाहतो की अरे चला, माझे भक्त माझ्याकडे परत येण्यास उत्सुक झाले आहे. हरे कृष्ण.
पुढे काय प्रश्न विचारले याच्याविषयी पुढच्या सत्रामध्ये चर्चा चालू ठेवू. हरे कृष्ण.